गुरुवारी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडच्या दौऱ्यावर होत्या। त्यापूर्वी बीडच्या नगर परिषदेची सर्वसाधारण सभा 3 दिवस चालली, पण यावेळी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा अत्यंत वादळी ठरली। बीडच्या नगर परिषदेतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण सत्ताधाऱ्यांना नगरपालिकेचा कारभार सांभाळताना दमछाक होताना दिसून येते। कारण राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बीडच्या पालकमंत्री बीडच्या दौऱ्यावर येण्या अगोदरच नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नुरा कुस्ती पाहायला मिळाली। नेमकं बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काय घडलं? विरोधकांनी सत्तेतील नेत्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणं साहजिकच, पण सत्तेतले राष्ट्रवादीचे नेतेच एक दुसऱ्यांवर का भिडले जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। बीड शहराच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर बीड शहरावर क्षीरसागर कुटुंबियांचं निर्विवाद वर्चस्व राहिले। बीड विधानसभेचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आजी केसर काकू क्षीरसागर या 3 वेळा बीडच्या खासदार राहिल्या। तेव्हापासून 6 महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीपर्यंत क्षीरसागर कुटुंबाचंच बीड शहरावर वर्चस्व राहिले। पण राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर आमदार क्षीरसागर हे शरद पवारांसोबत गेले, तर त्यांचेच चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत योगेश क्षीरसागरांच्या पाठीमागं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पूर्ण ताकद लावली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली। परिणामतः क्षीरसागर कुटुंबियांच्या अंतर्गत मतभेदामुळे नगर परिषदेत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही। त्रिशंकू झालेल्या निवडणुकीत अजित पवार गटानं जुळवाजुळव करत सत्ता स्थापन केली आणि पहिल्यांदाच क्षीरसागर कुटुंबांव्यतिरिक्त दुसरा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला। आता अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे या नगराध्यक्ष आहेत। आता बीड नगर परिषद पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्या बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 30 जुलैला बीडच्या दौऱ्यावर होत्या। त्या अगोदरच नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांमध्ये आपापसात जुंपलेली पाहायला मिळाले। बीडच्या जनतेनं दिवंगत नेते अजित पवारांच्या बारामती विकासाच्या मॉडेलवर विश्वास ठेवत नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिली। पण नगर परिषदेत सुरू असलेल्या गोंधळावरून आणि जनतेच्या समस्या सुटत नसल्याच्या तक्रारीवरून ही सत्ता राष्ट्रवादीला झेपणाशी झाल्याची चर्चा होती। बीड नगर परिषदेची सत्ता जनतेनं राष्ट्रवादीकडे सोपून 6 महिने झालं, तरीसुद्धा शहरातल्या अनेक नागरिक समस्या सोडवण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचं बोललं जाते। सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद, अंतर्गत गटबाजी आणि सत्ता संघर्षामुळे विरोधक सर्वसाधारण सभेत त्यांच्यावरच अक्षरशः तुटून पडले। नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये केवळ चर्चा आणि भाषणं होत आहेत। शहरातल्या पाणी, वीज, कचरा आणि आरोग्याच्या प्रश्नांवर काहीही तोडगा काढला जात नसल्याची टीका करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या दौऱ्या अगोदर 3 दिवस नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली, पण या सभेत सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली। एवढंच नाही तर तुफान गदारोळ, राजकीय टोमणे आणि अंतर्गत गटबाजी यातच जास्त वेळ गेला आणि बीडकरांचे प्रश्न तसेच बस्त्यात गुंडाळले। या 3 दिवसाच्या सभेत फक्त एकच ठराव मंजूर झाला। यावेळी सभेत विकास कामांवर चर्चा करून बीडकरांचे प्रश्न सोडवायचं बाजूलाच राहिलं। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेल्या राजकीय धुसफुशीमुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। सभेच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना उघडं पाडायला सुरुवात केली। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांनी बीड शहरातल्या 22 रस्त्यांसह 30 विकास कामांसाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। मग आता सगळ्या कामांच्या वर्क ऑर्डर निघून 5 महिने होऊन गेले, तरी ही कामं नेमकी कोणामुळे अडली आहेत असा प्रश्न क्षीरसागर यांनी उपस्थित केला। पण सारिका क्षीरसागर यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना काहीही उत्तर देता आलं नाही। एका बाजूला भाजपच्या गटनेत्या सारिका क्षीरसागर तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते खुर्शीद आलम यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला। शहरातले अनेक रस्ते, चौक आणि महत्त्वाच्या पॉईंट्सची नावं बदलून काय साध्य करायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। लोकांची मागणी नसताना रस्ते आणि चौकांची नावं बदलून विनाकारण वाद निर्माण केले जात आहेत। नावं बदलून शहराचा विकास होणार आहे का? त्यापेक्षा नागरिकांना मूलभूत सुविधा द्या अशी मागणी करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडलं। सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चिमटीत पकडणं साहजिकच, पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत गटबाजी ही चव्हाट्यावर आली। गटनेते फारुख पटेल आणि अमर नायकवाडे यांनी आपल्याच पक्षातल्या नगरसेवकांवर निशाणा साधला। नगर परिषदेतले स्वच्छता सभापती निजाम शेख यांच्यावर थेट हल्लाबोल केला। गेल्या आर्थिक वर्षातल्या 4.5 कोटी रुपयांच्या निधीवरून सत्ताधारीच आमनेसामने उभे ठाकले। यावरून सत्ताधारी सदस्य एकमेकांवरच तुटून पडल्यानं सभेत प्रचंड गोंधळ उडाला। 3 दिवस झालेल्या या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये सदस्य एकेरी भाषेत हमरीतुमरी करण्यात व्यस्त होते।
त्यामुळं राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांना बीड नगर परिषदेतही लक्ष घालून अजित पवारांसारखं काम करावं लागणार असल्याचं दिसून येतंय। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार हयात असताना त्यांची शासन आणि प्रशासनावर पकड होती। एवढंच नाही तर पक्षामध्ये अजित पवारांचा शब्द म्हणजे अंतिम मानला जायचा। पण अजित पवारांनंतर बीड नगर परिषद विकास कामात हैवे करीत असल्याची चर्चा आहे। कारण अजित पवार बीडचे पालकमंत्री होते, त्यांनी शहरातील अनेक विकास कामांसाठी निधी मंजूर केला होता, पण त्यांच्या मागं विकास कामं आणि निधीचा ताळमेळ लागत नसल्याचं दिसून येतंय। आणि याचा प्रत्यय सुनेत्रा पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याच्या अगोदर नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यावरून दिसून आला। बीड नगर परिषदेच्या गोंधळलेल्या कारभाराबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जिल्हा पातळीवरील अशा महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।